मित्रांनो, ही घटना पुण्यात घडलेली आहे. पुण्यामध्ये हर्षल नावाचा मुलगा नांदेडवरून कामाला आला. तो एका नामांकित कंपनीत कामाला सुद्धा लागला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला कामाला लागणे खूप गरजेचे होते. तो पुण्यात साधारण 2 महिने त्याच्या मित्राच्या रूमवर राहिला. नंतर त्याने स्वतःची रूम भाड्याने केली आणि तो त्याच्या रूममध्ये राहू लागला. तसा त्याचा स्वभाव शांत होता. तो जास्त काही कोणाशी बोलत नव्हता. हळूहळू नवीन केलेल्या रूममध्ये तो रमू लागला. सकाळी 6ला कामाला जाणं आणि दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत घरी परतणं असा त्याचा दिनक्रम ठरला. त्याने जिथे रूम केली होती तिथे जास्त काही मुलांच्या रूम नव्हत्या. तो एकटा राहणारा होता. म्हणूनच त्या रूम मालकांनी त्याला ती रूम दिली होती. त्याच्या रूमच्या आजूबाजूला सर्वच फॅमिल्या राहत होत्या. एकटाच तिथे हा मुलगा होता. सकाळी उठले की कामाला जाणे, दुपारी आले की काही वेळ झोपणे आणि रूमवरच स्वयंपाक करून झोपणे असा हर्षलचा दिनक्रम ठरला होता. पण कदाचित त्याच्या आयुष्यात काहीतरी घडणार होते याची त्याला कल्पना नव्हती. एका दिवशी तो दुपारी कामावरून घरी आला तर त्याला त्याच्या शेजारची रूम उघडीच दिसली. तरी तो तिकडे नजरअंदाज करून त्याच्या रूमचा दरवाजा उघडू लागला. पण त्यातच त्याच्या शेजारी राहणारी 28 वर्षाची महिला हर्षलच्या रूमच्या बाहेर येऊन म्हणाली की तुमचा फोन मिळेल का मला माझ्या हस्बंडसोबत बोलायचं आहे. तसा हर्षल त्याचा फोनही तिच्या हातात देतो. काही वेळ शालू तिच्या हस्बंडसोबत बोलते आणि त्याच्याच रूममध्ये येऊन धन्यवाद म्हणून त्याला त्याचा फोन परत करते. आता त्याच रात्री साधारण 10 वाजता हर्षलला एक मेसेज येतो. धन्यवाद, तुम्ही मला आज मदत केली. त्यावर हर्षल उत्तर देतो, कोण आहात तुम्ही? मी शालू, तुमच्या शेजारी राहते. हस्बंड घरी आले म्हणून मी तुम्हाला मेसेज केला. यावर मात्र त्यांचे खूप बोलणे चालते. जेवण झाले का? तुम्ही काय करत आहेत? असे तसे खूप बोलणं चालतं. त्यातच हर्षलच्या शेजारी राहणारी शालू हर्षलला सांगते की माझे हस्बंड झोपले आहे म्हणून मी तुम्हाला यावरून मेसेज करत आहे. हे काय चाललं आहे? हर्षलला काही कळत नव्हते. पण हर्षल एका वेगळ्या जगात तेव्हा वावरत होता. त्या दिवशी अक्षरशः रात्रीच्या 12पर्यंत ते दोघे एकमेकांशी बोलले. आता रोज शालू त्याच्यासोबत बोलू लागली. तो दुपारी कामावरून आला की त्यांच्या खूप गप्पा गोष्टी चालायच्या. शालूचे हस्बंड हे 12 तास कामाला असायचे. तो 9ला गेला तर रात्री 9लाच परतायचा. तो घरी आल्यानंतर कदाचित तो झोपायचा आणि शालू हर्षलसोबत बोलायची. असे त्यांचे बरेच दिवस चालले. साधारण 2 महिने उलटून गेले. पण या सर्व वेळेमध्ये हर्षलने शालूला सुखाची मागणी कधीच केली नव्हती. हर्षल शालूला खूपच त्याच्या जवळची समजू लागला. आपण पळून जाऊन लग्न करू असाही तो तिला परत परत सांगू लागला. शालूला आता हर्षलबद्दल खूप काही माहिती होती. त्याच्या बँक अकाउंटला 2 लाख रुपये आहे हेही शालूला माहीत होते. एका दिवशी अचानकच शालू दुपारी हर्षल आल्यावर रडायला लागते आणि त्याला म्हणते, अरे माझ्या आईची तब्येत बरोबर नाही आहे. डॉक्टरांनी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च सांगितला. माझा हस्बंड मला 1 रुपया पण देत नाही. तूच माझं सर्व काही आहे. मी तुझ्यासोबतच लग्न करणार. त्यातच ती जोरजोरात रडायला लागते. काही वेळात ती हर्षलला 1 लाख रुपये मागते. मी पैसे देतो पण तू रडू नको, आई बरी होईल असे म्हणत 2-3 दिवसात हर्षलने काही बँकमधून तर काही फोन वगैरेने तिला पैसे दिले. पैसे दिल्यानंतर एका दिवशी शालू त्याला म्हणाली, मी आईच्या भेटीला जाऊन येते, तू काळजी घे स्वतःची असे म्हणून निघून गेलेली शालू हर्षलला कधीच भेटली नाही. रूम मालकाला सकाळीच पैसे देऊन तिने त्या रूमचे भाडे दिले. तसे आधार कार्ड वगैरेही तिने दिले नव्हते. हर्षल मात्र रडून रडून 6 महिने उलटून गेले. पण त्याला त्याचा 1 रुपयाही मिळाला नाही आणि पैशांवर प्रेम करणारी शालूसुद्धा नाही. मित्रांनो, अशा शालूंवर मुळीच विश्वास ठेवू नका आणि तुमचे आयुष्य गमवू नका. पण हर्षल मात्र अजूनही सुखरूप आहे आणि त्याचे जीवन चांगलेच जगत आहे. यावरून तुम्हाला काय वाटते मित्रांनो? कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला आमच्या ईमेलद्वारे पाठवू शकता.